हाय गाईज, आज आपण बनवू पोहे। तर कढई गरम झाली, आता तेल घालू। 3 दिल्या तेल पर्या घातलं मी तेल। आता आपण जिरा, कढीपत्ता नाही आहे आपल्याकडे, मिरची, कांदा, गाजर 2 छोटे छोटे लाल तुकडा, शिमला मिरची, पत्ता गोभी थोडीशी, सगळे छान मिक्स करून घेऊ। हलकं शिजवून घेऊ। आता घालू हळद, त्यानंतर मटर, टमाटर जास्त शिजवायचे नाही, हलकं हलकं शिजवायचं, पोह्यामध्ये लागले पाहिजे सगळं साहित्य। तर आता चवीनुसार मीठ, एक चम्मच मीठ घातला। मीठ घातल्यावर छान मिक्स करून घेऊ। त्यानंतर संबाराचे डंठल घालून घेऊ। संबाराचे सारे डंठल घालून घेतो, मिक्स करू। पोह्याचं मटेरियल तयार आहे। आता आपण बघा, थोडी मी कणकेचा भात रात्रीचा वाटला होता तो पण घालत आहे। थोडे पोहे होणार नाही म्हणून थोडे पोहे मिक्स करून घेऊ। बघा, पोहे सुद्धा ओट्स आहे, ते थोडंसं ओट, कसं पोहे वगैरे काही बी बनवा ना, थोडी ओट टाकला तर हेल्दी होते कोणताही। तर पोहे आणि राईस सगळं मिक्स करून झालेलं आहे। बघा, चांगला मोकळं मोकळं। आता त्याला छानपैकी गरम होऊ देऊ 2 मिनटं शिजवून। तर बघा गाईस, आपले पोहे रेडी आहेत। असे मोकळे खुलखुले पोहे आणि राईस। बघा, सकाळचा नाश्ता आपण बनवू शकतो। भात ना थोडा वाटला असला तर पोहे त्याच्यात मिक्स करून छानपैकी ओट्स, हेल्दी नाश्ता। तर बघा, आपण याच्यावर प्याज घालू, थोडासा संभार, खायसाठी टेस्टी बनवू, थोडासा सेव। आपले पोहे रेडी। तर बघा, असं बनवून बघा, खाऊन बघा। बाय गाईस, टेक केअर।